श्री सिद्धार्थ खरात, पहिले नाव सांगा आपलं. धन्यवाद. मी सिद्धार्थ रामभाऊ खरात मेहकर मतदारसंघातून आलेलो आहे. मेहकर हा मतदारसंघ पश्चिम विदर्भामध्ये येतो. महोदय, अध्यक्ष महोदय, आपणास माहिती आहे की पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये सोयाबीनचं जे पिकाचं प्रमाण आहे ते 80% आहे आणि आपल्या भागातला जो शेतकरी आहे तो 80% पेरा आहे तो सोयाबीनचा तो पेरत असतो. आणि महोदय, सोयाबीनला नाफेडनी जी MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, ही 4892 केलेली आहे. प्रत्यक्षात नाफेडची खरेदी आता कुठे सुरू झालेली आहे आणि सप्टेंबर अखेर पर्यंत सगळा सोयाबीनचा जे काही उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेलं आहे. सोयाबीन हे 12 महिन्याचं कोरडवाहू पीक असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचं कॅश क्रॉप म्हणून ताबडतोब जसं जमेल ते विकलं आणि त्या सोयाबीनचा जो भाव आहे शेतकऱ्याला 3500 ते 4000 पर्यंत मिळालेला आहे. आपलं MSP जरी 4892 असलं तरी शेतकऱ्यांनी कमी किमतीमध्ये ते सोयाबीन विकलेलं आहे. महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये, महोदय मला संरक्षण द्या, मला बोलू द्या अगोदर, मग नंतर बोला. आपण मला बोलू द्या, नंतर बोला. एक मिनिट बसा. सोयाबीनची खरेदी करून बरेच महिने उलटलेले आहेत. त्यांनी जे वक्तव्य केलं की नुकतीच सुरू केली, हे 100% खोटं आहे. यावर्षी देश पातळीवर जी काही सोयाबीनची खरेदी झाली त्याच्यापैकी रेकॉर्ड खरेदी ही महाराष्ट्र सरकारने केली आणि म्हणून यांचं वक्तव्य चुकीचं रेकॉर्ड जाऊ नये हा नंबर 1 आणि जनतेची दिशाभूल होऊ नये नंबर 2 असे विषय आपण त्या रेकॉर्डवर वगळून टाका ही विनंती आहे. महोदय, माझा त्या संदर्भात कुठलाही हरकत नाही, त्याच्यावर मला बोलायचं नाही. माझं असं म्हणणं आहे की नाफेडनी जी काही खरेदी केलेली आहे त्याची MSP जी आहे मिनिमम सपोर्ट प्राइस ही 4892 आहे. असं असलं तरी शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप असल्यामुळं आणि 12 महिन्यामध्ये शेतकऱ्याचं एकमेव कॅश क्रॉप असल्यामुळं सप्टेंबरला जे त्याच्याकडे जे सोयाबीन आलेलं आहे त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं जसं जमेल त्याने विकला आणि म्हणून त्यांनी 3500 ते 4000 मध्येच त्याचं सोयाबीन गेलेलं आहे. म्हणून आज जो काही सोयाबीनचं जे उत्पादन खर्च आहे आणि मिळणारं उत्पन्न आहे याच्यामध्ये मोठी तफावत आलेली आहे. म्हणून महायुतीने सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला भाव देऊ असं म्हटलेलं आहे. माझी अशी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा जो भाव फरक आहे 4892चा जो MSP ची किंमत आहे या व्यतिरिक्त सर अगोदर ज्या शेतकऱ्यांनी खरेदी स्वस्तात केलेली आहे त्याचा भाव फरक हा 2000 ते 3000 रुपयाचा येतो आणि म्हणून हा जो भाव फरकाची जी रक्कम आहे 2000 ते 3000 ही प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी. तेव्हा कुठे शेतकरी वाचणारे, अदरवाईज सर शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झालेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये गुंजखेड गाव आहे, तिथे एका गावामध्ये 17 आत्महत्या झालेल्या आहे. म्हणून शेतकऱ्याला वाचवण्याची गरज आहे. दुसरं, आपण रोजगाराविषयी चर्चा अभिभाषणामध्ये झालेली आहे. MIDC आमच्या मेहकरमध्ये आणि लोणारमध्ये नावाला आलेली आहे. MIDC सुरू झालेली नाही आणि म्हणून MIDC सुरू करण्याचे निर्देश द्यावेत. आम्हाला अतिरिक्त जमीन देण्यात यावे. मेहकरचे प्रश्न आहेत, लोणारचे प्रश्न आहेत, आणखी प्रश्न आहेत. मला आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल